जारण या चित्रपटातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तो स्पॉइलर नसणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपासून पाहू शकता. ट्रेलर रिव्ह्यू आपण केला होता, आय बटनवर क्लिक केलं तर ट्रेलरचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तर जारण या चित्रपटाचा रिव्ह्यू आपण सुरू करू. मूवी सुरू होतो आणि स्क्रीनवर फक्त ओपनिंग क्रेडिट तुम्हाला पाहायला भेटतात. बाकी कोणतंही व्हिज्युअल तुम्हाला स्क्रीनवर पाहायला भेटत नाही. आणि तेव्हा येतं A.V. प्रफुल्लचंद्र यांचं म्युझिक. ते म्युझिक जर तुम्ही ऐकलं तेव्हाच तुम्ही त्या म्युझिकच्या प्रेमात पडाल. इतकं सुंदर म्युझिक आहे. ज्या म्युझिक मधून तुम्हाला भय फील होतं, म्हणजे तुम्हाला समजतं की तुम्हाला या मूवी मध्ये काय पाहायला भेटणार आहे, याची एक झलक तुम्हाला पाहायला भेटते. बीजीएम जिथं जिथं युज केले तिथं तिथं ते अगदी परफेक्ट युज केलं गेलं आहे. बीजीएम ही अशी गोष्ट आहे जी कुठे युज करावी यापेक्षा कुठे युज करू नये हे कळणं खूप आवश्यक आहे. कारण बीजीएम जर आपण नको त्या सीनला बीजीएमचा युज करत गेले तर ज्या सीनला बीजीएमची गरज आहे, बीजीएम हा सीनच्या इमोशन्सला इन्हान्स करण्यासाठी वापरलं जातं आणि तिथं बीजीएम जेव्हा येतं तेव्हा त्याचा पाहिजे तसा इम्पॅक्ट होत नाही. परंतु जारणच्या मेकरनी अगदी योग्य निर्णय घेतला. जिथं हवं तिथं बीजीएम वापरले आणि जिथं बीजीएमची गरज नाही, जिथं ऍटमॉस्फिअर मधला साऊंड कॅच करण्याची गरज आहे तिथं बरोबर ऍटमॉस्फिअरचा साऊंड कॅच केला आहे. पहिल्यांदा मला साऊंड डिपार्टमेंट बद्दलच बोलायचं आहे. साऊंड डिझाईन जी आहे मूवीची अतिशय सुंदर आहे. मी ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये सुद्धा बोललो होतो की जर हॉलिवूड साऊंडचा चांगला उपयोग या मूवीमध्ये केला असेल तर थिएटरमध्ये ती गोष्ट कमाल करणार आहे आणि तसंच झाले. काही सीन मध्ये घराचं जे गेट असतं ते गेटचा बंद होण्याचा उघडण्याचा आवाज तुम्हाला इतका स्पष्ट आणि इतक्या चांगल्या प्रकारे रेकॉर्ड केलाय. त्याचप्रमाणे घराच्या दरवाजांचा आवाज, बारीक सारी गोष्टी, काही ठिकाणी भरपूर ठिकाणी तुम्ही घड्याळांचे आवाज तुम्ही नोटीस कराल. इतके छान त्या आवाजांचा उपयोग केलाय. म्हणजे टेन्शन क्रिएट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि इतर आणि खूप सारे आवाज नोटीस केलेत. म्हणजे साऊंड डिझाईनचं काम इतकं बारकाईने केलंय. मला साऊंड डिझाईन खूप आवडलं. 2 एक्झाम्पल मी साऊंड डिझाईन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे अमृता सुभाष एअरबड घालून फोनवर बोलत असतात काम करत असताना आणि तेव्हा तुम्हाला फक्त अमृता सुभाष यांचा आवाज ऐकू येतो. इतर कोणतेहा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही. परंतु जेव्हा ते एअरबड काढून खाली ठेवतात तेव्हा ऍटमॉस्फिअरचा आवाज तुम्हाला ऐकू यायला सुरू होतो. आणि असं 2 वेळा मी मूवीत नोटीस केलं हीच गोष्ट. आता ही इतकी बारकी गोष्ट सगळे प्रेक्षक हे नोटीस करणार नाहीत, परंतु तरीही मेकर्सना ही करू वाटली. का तर त्यांना आत्मीयतेनं ते करायचं होतं. आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक डायरी आहे, त्या डायरीमध्ये ब्लॅक मॅजिक बद्दलच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि जेव्हा ती डायरी वाचणारी जो कॅरेक्टर आहे ती जेव्हा ते डायरीचे पान पलटत असतात ना तेव्हा त्या डायरीच्या पानाचा आवाज तुम्हाला येत नाही. त्या डायरीच्या पान पलटताना एक विचित्र असा भय निर्माण करणारा साऊंड तुम्हाला ऐकू येतो. प्रत्येक पानाबरोबर तो साऊंड मेकर्सनी तिथं वापरलाय किंवा साऊंड डिझाईन ज्यांनी केले, साऊंड इंजिनियर जो आहे त्यांनी तो तिथं वापरलाय. आता मूवीच्या रायटिंग बद्दल बोलूया. ऋषिकेश गुप्ते हे चांगले लेखक आहेत. त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिली, कादंबरी वगैरे लिहिली. पण स्क्रिप्ट रायटिंग हा वेगळा विषय असतो. एखादी कथा चित्रपटाद्वारे जर सांगायची असेल तर त्याला वेगळं क्राफ्टिंगची गरज असते आणि स्क्रिप्ट रायटिंग मध्ये ऋषिकेश गुप्ते यांनी खरंच कौतुकास्पद काम केले. मूवी सुरू होतो, पहिल्या 4 ते 5 सीन मध्ये तुम्हाला मूवीचा मेन कॉन्फ्लिक्ट काय आहे तो समजतो, मूवीचं मेन कॅरेक्टर काय आहे ते समजतात, ज्यांच्या अवतीभोवती पूर्ण मूवी फिरणार आहे आणि महत्वाचे लोकेशन्स काय आहेत ते तुम्हाला समजतात. या 3 गोष्टी मूवीच्या सुरुवातीच्या काही सीन मध्ये समजल्यामुळे तुम्हाला मूवी कॅच करतो. असं नाही की 10, 15, 20 मिनिटं झाली बिल्डअप चाललाय, मेन कॉन्फ्लिक्ट अजून प्रेक्षकांना समजलेलं नाही, असं होत नाही. सुरुवातीलाच मूवी तुम्हाला कॅप्चर करून घेतो आणि त्यानंतर हळूहळू स्टोरी उलगडायला सुरू होते. आणि मूवीचं पेसिंग स्लो आहे. अगदी स्लो आहे का तर नाही, याच्यापेक्षा माझी प्रार्थना या मूवीचं पेसिंग स्लो होतं जारणपेक्षा. पण जारणचं पेसिंग जे आहे ना ते परफेक्ट आहे. एका भयपटाला जी काय पेसिंग असावं पाहिजे, काय स्पीडनेस त्याचे सीन येत गेले पाहिजेत प्रेक्षकांच्या समोर. विचार करा, तुम्ही जेव्हा रील स्क्रोल करत असता 4-5 रील स्क्रोल केल्यानंतर पहिला दुसरा रील तुम्हाला आठवतो का? नाही आठवत. त्याच पद्धतीनं जर ह्या मूवीचं पेसिंग फास्ट ठेवलं असतं तर काही गोष्टी ज्या आहेत फर्स्ट हाफ मधल्या ज्या गोष्टींचं खूप महत्व आहे क्लायमॅक्स साठी, त्या गोष्टी क्लायमॅक्स मध्ये तुम्हाला आठवाव्या लागतात, त्याच्यावर विचार करावा लागतो. तिथलं त्या सीन मधले इमोशन तुम्हाला परत आठवावे लागतात. त्या आठवल्या नसत्या असं मला वाटतं. त्यामुळे मूवीचं स्पेसिंग जे आहे ते बरोबर आहे. एक निगेटिव्ह पॉईंट मला असा वाटतो की काही ठिकाणी मूवीचं स्पीड वाढवता आलं असतं का तर हो, असे काही सीन ज्यामध्ये तुम्हाला भय निर्मिती करायची नाही वगैरे वगैरे त्यामध्ये थोडंसं पेसिंग वाढवता आलं असतं. पण तुम्हाला तरी सुद्धा मूवी कुठेही बोर होत नाही. मूवी पाहताना असा विचार कराल की हा सीन कशाला घातलाय. तुम्हाला सांगतो प्रत्येक सीनचं महत्व आहे, प्रत्येक डायलॉगचं महत्व आहे, प्रत्येक ऍक्शनचं महत्व आहे आणि ते महत्व तुम्हाला क्लायमॅक्सला आल्यानंतर समजेल. रायटिंग इतकं चांगलं आहे की तुम्हाला रायटर जाणून बुजून मजबूर करतो तर्क लावण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी स्टोरीत पुढे काय होईल आणि तुम्ही ते अंदाज लावता आणि क्लायमॅक्सला आल्यानंतर तुमचे सगळे अंदाज खोटे ठरतात. म्हणजे मॅक्झिमम अंदाज तर तुमचे खोटे ठरणारच आहेत आणि
आणि तुम्ही क्लायमॅक्स पाहून शेवटला जो काय सस्पेन्स आहे वगैरे हा पाहून तुमचे पैसे वसूल होणार इतकी मी तुम्हाला गॅरंटी देतो. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या ऍक्टिंगवर बोलूया. अमृता सुभाष यांचा मूव्ही मधला स्क्रीन टाइम खूप जास्त आहे, खूप मोठा त्यांना रोल मिळालाय, परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही अमृता सुभाष यांनी राधा हे कॅरेक्टर सोडलेलं नाही. त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स, त्यांची बोलण्याची विशिष्ट प्रकारची पद्धत, सगळ्या गोष्टीमध्ये अमृता सुभाष यांनी उत्तम काम केलंय. अनिता दाते यांचा जो रोल आहे तो अमृता सुभाष यांच्या कम्पॅरेटिव्हली कमी आहे, परंतु जेव्हा अनिता दाते या स्क्रीनवर तुम्हाला दिसतात तेव्हा त्या स्क्रीन कॅप्चर करतात, तुम्हाला इतर काहीही दिसत नाही. अनिता दाते यांची ऐराणी भाषेतले ते डायलॉग, अनिता दाते यांचा परफॉर्मन्स, त्यांचे कॉस्ट्युम्स, त्यांचं स्वतःला कॅरी करणं, त्यांचा वॉक सेकंड हाफ मध्ये. अनिता दाते यांची एक एंट्री आहे, स्लो मोशन मधली एंट्री, तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिली असेल हातात कोंबडी घेऊन, ती एंट्री बघून तुम्ही खुश व्हाल. त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि त्यांचा थ्रो इतका मस्त आहे की पाहून तुम्हाला खरंच आनंद होणार आहे. कॉस्ट्युम आणि आर्ट डिझाईन बद्दल आपण बोलू. अमृता सुभाष यांचे जर तुम्ही कॉस्ट्युम नोटीस केले ना तर त्यांच्या कॉस्ट्युम मध्ये कुठेही तुम्हाला एकदम ब्राईट किंवा एकदम डार्क कलर तुम्हाला दिसणार नाही. एका ठिकाणी फक्त त्यांनी साडी एक नेसली आणि तो एक सीन आहे तिथंच, पण बाकी त्यांच्या रेग्युलर जे कपडे त्यांच्या वापरलेत ते सगळे तुम्हाला या दोन गोष्टी अवॉइड करून वापरलेत असं तुम्हाला दिसेल. त्यानंतर त्याच्या अपोजिट अनिता दातेच्या ज्या साड्या वगैरे आहेत ना त्या मात्र अपोजिट वापरलेत, म्हणजे एकदमच ब्राईट एकदमच डार्क अशा प्रकारच्या साड्या त्यांना वापरलेत. म्हणजे कॉस्ट्युम डिझायनरनं त्या कॅरेक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांची मानसिक अवस्था याचा विचार करून त्यांचे कॉस्ट्युम डिझाईन केलेत असं मला वाटतं. अनिता दाते यांचा मेकअप विशेष करून नोटीस करा, त्यांचे दात नोटीस करा, त्यांची हेअरस्टाईल नोटीस करा, त्यांच्या अंगावरचे दागिने नोटीस करा, त्यांची साडी नेसण्याची पद्धत नोटीस करा, बारीक बारीक गोष्टी, त्यांच्या अंगावचे गोंधन वगैरे असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस करा. इतकं बारकाईन काम एका कॅरेक्टरवर करणं हे खरंच खूप डेडिकेशन जेव्हा असतं ना एखाद्या फिल्म बनवताना तेव्हा ज्या गोष्टी पाहायला भेटतात. जेव्हा वाड्यातले सीन आहेत, म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये खूप सारे सीन आहेत जे फक्त त्या एका वाड्यात शूट होतात तरीही तुम्हाला कुठेही बोर होत नाही. वाड्यातलं आर्ट डिझाईन, छोट्या छोट्या गोष्टी वाड्यातल्या जशा त्यांनी प्लेस केलेत अतिशय सुंदररित्या केलेत. आर्ट डिझाईनचं काम उत्तम आहे. लाईटचं काम, जिथं मी ट्रेलर मध्ये सुद्धा लाईटच्या एक दोन गोष्टी नोटीस करून तुम्हाला सांगितल्या होत्या, ट्रेलर रिव्ह्यू तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. लाईटचं काम सुद्धा खूप छान आहे. सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलूया. एखाद्या भयपटाला साजेशी अशी सिनेमॅटोग्राफी. मिलिंद जोग हे सिनेमॅटोग्राफर आहेत मूवीचे. कॅमेरा सुद्धा सबकॉन्शियसली तुम्हाला स्टोरी सांगत असतो. म्हणजे एक सीन आहे तुम्हाला सांगतो की अमृता सुभाष एका कोचवर बसलेत आणि कॅमेरा हळूहळू असा पॅन होत असतो आणि तो इतका हळू पॅन होतोय त्याच्याबरोबर बीजीएम प्ले होते आणि फक्त अमृता सुभाष यांचे एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला भेटतात आणि तुम्हाला त्यातून सुद्धा भयनिर्मिती होती. कॅमेऱ्याचा यूज हा खूप महत्वाचा असतो आणि मिलिंद जोग यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मिलिंद जोग यांनी खूप छान काम केलं. जेव्हा तुम्ही वाड्याचे सीन पाहताना तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं कलर ग्रेडिंग तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे त्या कलर ग्रेडिंग मध्ये त्यांनी ही गोष्ट मेंटेन केली की प्रत्येक वेळी तुम्हाला थोडासा हिवाळा किंवा असं पावसाळी वातावरण तुम्हाला जाणवेल अशा प्रकारचं कलर ग्रेडिंग केले. भयपटाला ते अतिशय योग्य कलर ग्रेडिंग आहे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. एल कट म्हणून एक फिल्म मेकिंग मध्ये गोष्ट आहे जी एडिटिंग मध्ये वापरली जाते, परंतु काही ठिकाणी रायटिंग करत असतानाच काही ट्रान्झॅक्शन दिले जातात. मला असं वाटतं की मी चित्रपटामध्ये एल कट नोटीस केला. मला असं वाटतं की तो एल कट आधीच लिहिला गेला असावा. सीन काय तुम्हाला सांगतो, स्पॉइलर नाही, खूप काही महत्वाचा सीन नाही, टेक्निकल गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. मराठी प्रेक्षकांना काही टेक्निकल गोष्टी माहित असाव्यात असं मला वाटतं, कारण चांगलं फिल्म मेकिंग काय आणि वाईट फिल्म मेकिंग काय तुम्हाला समजू शकेल. एल कट काय असतो तुम्हाला सांगतो. हा आहे एक सीन आणि याच्या पुढचा हा सीन आहे. हा पहिला जो सीन आहे त्याचा व्हिडिओ आणि दुसऱ्या सीनचा हा व्हिडिओ, खालच्या पहिल्या सीनचा हा ऑडिओ इथपर्यंत आणि दुसऱ्या सीनचा हा ऑडिओ. एल कट काय असतो, पहिल्या सीनचा व्हिडिओ जो आहे म्हणजे अमृता सुभाष गाडीतून येत आहेत आणि गाडीतून येत असताना गावाकडे येत असताना त्या फोनवर बोलतायत आणि ते व्हिज्युअल तुम्हाला दिसतंय आणि खाली त्याचा ऑडिओ प्ले होतोय, म्हणजे त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकू येतोय. इथं गेल्यानंतर तो व्हिडिओ कट होतो आणि अमृता सुभाष वाड्यामध्ये एंट्री करतायत, हा व्हिडिओ सुरू होतो, परंतु हो ऑडिओ इथं कट होत नाही. तो ऑडिओ तसाच पुढे गेलाय, तो ऑडिओ तसाच पुढे जातो. त्या ऑडिओमध्ये तुम्हाला अमृता सुभाष फोनवर ज्या बोलत होत्या ना त्याच गोष्टी ऐकू येत असतात आणि तो ऑडिओ तसाच कंटिन्यू होतो. याला एल कट म्हणतात. तर असा हा अतिशय सुंदर प्रकारे एल कटचा यूज केलाय. 3 निगेटिव्ह पॉईंट म्हणा किंवा असे पॉईंट जे सुधार करण्यासारखे होते ते मी तुम्हाला सांगतो. पहिला पॉईंट म्हणजे अमृता सुभाष यांचं बालपण जे दाखवले त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी नरेट केलीत, व्हिज्युअल काही दाखवलेत आणि नरेशन मध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या होत्या बालपणातल्या त्या गोष्टी सांगितल्यात. मला असं वाटतं की काही सीन अमृता सुभाष यांच्या बालपणातले जर दाखवले असते तर आणखीन जास्त इम्पॅक्टफुल ती कॅरेक्टर वाटलं
असतं आणि क्लायमॅक्स मध्ये आणखीन थोडीशी डेप्थ आली असती. परंतु ती गोष्ट जरी दाखवली नसली तरी ही मूवीवर फारसा फरक पडत नाही. दाखवली असते तर इम्पॅक्ट वाढला असता, एवढीच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, अनिता दाते यांनी जी कॅरेक्टर प्ले केले गंगुटी हे, त्या कॅरेक्टरचा सुद्धा थोडासा इतिहास किंवा त्याचे काही सीन दाखवले असते तर त्या कॅरेक्टरला आणखीन थोडी डेप्थ आली असते असं मला वाटतं. काही गोष्टी गंगुटी बद्दलच्या कॉन्व्हर्सेशन मधून तुम्हाला समजतात, काही गोष्टी नरेशन मधून समजतात. परंतु त्या गोष्टी जर दाखवता आल्या असत्या तर गंगुटी या कॅरेक्टरला आणखीन जास्त डेप्थ आली असते असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मूवीचं पेसिंग, जे मी तुम्हाला आधी सांगितलं की काही ठिकाणी पेसिंग थोडं फास्ट करता आलं असतं. तीन फक्त गोष्टी मला असं वाटतं की जर असत्या तर आणखीन जास्त इम्पॅक्ट वाढला असता. परंतु एकंदरीतच मी तुम्हाला सांगतो की मराठी चित्रपट सृष्टीत जारण हा मैलाचा दगड ठरणार आहे असं मला वाटतं. फिल्म मेकिंग मध्ये हा चित्रपट कुठेही तुम्हाला कमी वाटणार नाही. ऑब्विसली मला माहित आहे कुठलीही फिल्म ही परफेक्ट फिल्म नसते, कुठली फिल्म ही 100% चांगली बनते असं नसतं. मेकर्सना सुद्धा वाटत असतं की याच्यात आपण आणखीन काहीतरी करू शकलो असतो, आणखीन काय करू शकलो असतो. परंतु मी तुम्हाला सांगतो बारीक सारीक गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी काम केले त्यातून आपल्याला हे समजतं की मराठी चित्रपट सृष्टीची अवस्था इतकी खराब असून सुद्धा काही फिल्म मेकरना अजून वाटतंय की मी माझं काम अतिशय आत्मीयतेनं करणार. आणि अशा लोकांना जर सपोर्ट करायचा नाही तर मग कुणाला करायचं सांगा. मला असं वाटतं की ऋषिकेश गुप्ते यांचं काम चांगलं आहे. ही मूवी जी आहे जारण, ही मूवी मी थिएटर मध्येच जाऊन पहा. तर ठीक आहे, हे होतं जारण या मूवीचा रिव्ह्यू. तुम्हाला जर माझं काम आवडलं असेल, माझी समीक्षा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. त्याचबरोबर मूवी पाहिल्यानंतर तुम्हाला जर मूवी माझ्यापेक्षा जर तुमचं काही वेगळं मत असेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तरी काही मूवीचे रिव्ह्यू मी घेऊन तुमच्या समोर येणार आहे. मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.